29 जुलै 2026 या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेच्या आधी बघा, आता ज्या पण सेवा होत्या त्या सेवांपैकी कोणतीच सेवा एखाद्या भक्ताला करणं शक्य झालेलं नाही। तर राहिलेले जे दिवस आहेत बघा, म्हणजे आता 10 ते 12 दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत। तर ह्या 10 ते 12 दिवसांमध्ये एकच दिवसाची अशी महत्त्वाची तुम्हाला सेवा सांगणार आहे, जी सेवा तुम्हाला फक्त एकच दिवशी करायची आहे घरामध्ये। ही सेवा खूप महत्त्वाची सेवा आहे बघा, प्रत्येक स्वामी भक्ताकडनं सेवा होणं खूप गरजेचं आहे। पण आता ही सेवा कशी करायची आहे, सेवेचे नियम कोणते आहेत, सेवा कधीपासून सुरू करायची आहे, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। पौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील नातं घट्ट करण्याचा दिवस असतो। आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो बघा। आणि ह्या दिवसांच्या आधी आपण ज्या पण सेवा करतो ह्या सेवा खूप महत्त्वाच्या असतात। पण आजकाल ना कामामुळं, धावपळीमुळं आपल्याकडे वेळच कमी आहे ना, आपल्याकडनं सेवा शक्य होईना झाल्यात। यासाठीच अशा दादांना किंवा अशा व्यक्तींना मी सांगते की तुमच्याकडनं काहीच भले तुम्हाला सेवा करणं शक्य नाही, पण तुम्ही एक दिवस तरी असा काढू शकता ह्या दिवसांमधला। आणि ह्या एका दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाची सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून करू शकता, वेळात वेळ काढून ती सेवा करू शकता बघा। कारण गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला जर स्वामींच्या चरणी काही अर्पण करायचं असेल तर त्या आधी केलेल्या सेवा असतात, त्या सेवा आपण त्यांना अर्पण करायचं असतात त्यांच्या चरणाची। 18 जुलै आहे बघा आणि उद्या 19 जुलै आहे। तुम्ही जर माझा व्हिडिओ आज बघितला तर तुम्ही उद्यापासून सुद्धा सेवा करू शकता, किंवा जे पण दिवस राहिलेत बघा, जे 10 ते 12 दिवस राहिले ह्या दिवसांमधला तुम्हाला एक दिवस असा काढायचा आहे। ज्यांना गुरुवारी शक्य असेल त्यांनी गुरुवारी करा, गुरुवारी भले तुम्हाला नाही शक्य झालं तुम्ही मंगळवारी करा, तुम्ही सोमवारी करा, तुम्ही बुधवारी करा, तुम्ही शुक्रवारी करा। ज्या पण दिवशी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आधी वाटते की मी ह्या दिवशी सेवा करू शकतो तो दिवस घ्या आणि त्या दिवशी तुम्ही सेवा करा। सेवा तुम्ही ज्या दिवशी सुरू करणार त्याच्या 2 दिवस आधी आपल्याला काय करायचंय, तर 2 दिवस आधी ना तुम्हाला घरामध्ये जर काही जाळ्या जळमाट्या असतील तर ते काढून घ्यायचे आहेत। घरामध्ये थोडीफार स्वच्छता आपल्याला करून ठेवायची। आता 2 दिवसानंतर तुम्ही सेवा घेणार आहात, म्हणजे तुम्ही गुरुवारी जर सेवेला सुरुवात करणार आहे किंवा तुम्ही मंगळवारी ठरवले की माझ्याकडे आजचा दिवस आहे आणि मी आज ह्या दिवसामध्ये स्वामींची ही सेवा करू शकतो, माझ्याकडे वेळ आहे, तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा करू शकता। सकाळी लवकर उठायचं, लवकर उठल्यानंतर आपली जी काही कामं असतील ती सर्व करून घ्यायचं। आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला देवपूजा करून घ्यायची। त्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात एक दिवसाची म्हटल्यानंतर स्वामींची जर मूर्ती असेल ना, महाराजांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताचा अभिषेक त्या दिवशी करून घ्यायचा आहे। भले त्या दिवशी सोमवार आहे, मंगळवार असेल तरी सुद्धा पण तुम्ही सेवेला तो दिवस निवडलेला आहे। आता बघा, त्यानंतर तुम्हाला सर्व देवांना सुद्धा पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे। आता काहींच्या स्वामी भक्तांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असतो, मूर्ती नसते, तर अशा स्वामी भक्तांनी फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्या। स्वामींच्या मूर्तीला, स्वामींच्या फोटोला आवर्जून हिना अत्तर लावा। त्यानंतर सर्व देवांची देवपूजा देवघरमध्ये म्हणजे देवाऱ्यामध्ये करून घ्या। त्यानंतर दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचा, हात करायचा घरामध्ये, सकाळच्या वेळेला पूजा वगैरे सर्व करून घ्यायचे। स्वामी महाराजांना साध्या खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल, एखादा फळ असेल त्याचा नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा सकाळी चालेल। त्यानंतर बघा, ज्या दिवशी तुम्ही हे सेवा करायला घेणार आहे ना त्या दिवशीचं मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे। आता आपल्याला सेवा कोणती करायची आहे, एक दिवसाची सेवा आहे बघा। तर सेवा अशी आहे बघा, श्री स्वामी चरित्र सारामृताचं 1 ते 21 अध्यायांचा एक ग्रंथ आहे बघा। आणि 1 ते 21 अध्याय हे खूप महत्त्वाचे अध्याय आहे। आपल्या घरामध्ये आपल्याला हे एक दिवसाचं पारायण आपल्याला करायचं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये स्वामी महाराजांच्या लीला, अद्भुत लीला, चमत्कार, आपले स्वामी कसे होते, त्यांनी पूर्वीच्या काळी अक्कलकोटमध्ये कोणकोणत्या लीला केल्या होत्या, या सर्वाचं वर्णन हे स्वामी चरित्र सारामृतामध्ये दिलेलं आहे। स्वामी चरित्र सारामृताचा हा जो आत्ताचा नवीन जो ग्रंथ आहे बघा, नवीन, तो अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत, त्याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत, पण प्रत्येक अध्यायांची फलश्रुती ही वेगवेगळी आहे बघा। प्रत्येक अध्याय आपल्या मनुष्याच्या प्रत्येक समस्येचं निरसन करत असतो। यासाठी सांगते की हा अध्याय ज्या घरामध्ये पठण केला जातो किंवा ज्या घरामध्ये बघा एक दिवसाचं पारायण केलं जातं ना, त्या घरामधील संकटे, अडचणी, समस्या हे नक्कीच दूर होतात
आणि शिवाय बघा आपल्याकडनं स्वामींची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला हे पण सर्वांना माहिती आहे, आता जे जुने स्वामी सेवेकरी असतील त्यांच्याकडे हा ग्रंथ सहज असेल. आता जर नवीन स्वामी सेवेकरी असतील, ते स्वामींच्या सेवेत आत्ताच आलेले आणि त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ जर पोहोचलेला असेल, तर त्यांना मी एक सांगते, तुम्हाला जर खरंच पारायण जर करायचं असेल ना, खूप महत्त्वाचं पारायण आहे बघा. तुमची जी पण इच्छा असेल ना, ती तुम्ही स्वामींजवळ बोलून ना 1 दिवसाचं पारायण घरामध्ये करू शकता. अगदी मनापासून श्रद्धेनं करा. बघा तुमची ती मनोकामना, इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर जे नवीन स्वामी सेवेकरी असतात बघा, त्यांच्याकडे जर हा ग्रंथ उपलब्ध नसेल, तर त्यांच्यासाठी मी सांगते, जवळपास ना आपल्या स्वामींचं केंद्र असतं बघा. आता प्रत्येक गावामध्ये स्वामींचं केंद्र नक्कीच सुरू झालेलं, त्या ठिकाणी तुम्ही जावा, विचारा प्रत्येकांना. जवळपास जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या जवळपास चौकशी करा. त्या केंद्रामध्ये तुम्ही जावा, तिथील जे सेवेकरी असतात ना त्यांच्याशी तुम्ही बोला. कारण केंद्रामध्ये ना स्टॉल असतात बघा, आणि स्टॉलवरती ना आपल्या स्वामी महाराजांच्या दिंडोरी मार्गातील जे पण ग्रंथ असतात, जे पण सर्व प्रकारच्या वस्तू असतात ना, तिथे नक्कीच उपलब्ध असतात. तर तुम्हाला नक्कीच बघा श्री स्वामी चरित्र सारामृताचा 1 ते 21 अध्यायांचा ग्रंथ नक्कीच मिळून जाईल. आता तुम्हाला एक सांगते, तुम्ही जेव्हा पण हे पोथी वाचन करणारा म्हणजे पारायण करणारा तिथं बसणार आहात, त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे बघा, ह्याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जो दिवस आठवड्यामधला जो दिवस धरलेला असेल त्या दिवशी तुम्हाला म्हणजे अभिषेक वगैरे सगळं करून घ्यायचं त्या दिवशी. आता तुम्ही पोथी वाचन करणाऱ्या तिथं बसणार आहात बघा. उपवास आपल्याला करायचा नाही. तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण घरामध्ये खाऊ शकता ह्या दिवशी. पण आपल्या एका गोष्टीची काळजी घ्यायची, जेवण पोट भरून करून आपल्याला हे पारायण करायचं नाही. तुम्ही हलकं घरामध्ये काहीतरी खाऊ शकता, नाश्ता वगैरे करू शकता. पोट भरून तुम्हाला जेवायचं नाही. तुम्ही नॉर्मल एखादी गोष्ट खाऊन सुद्धा हे पोथी वाचन घरामध्ये करू शकता. नॉर्मल फळं वगैरे किंवा दूध वगैरे घेऊ शकता, किंवा एखादा नॉर्मल नाश्ता वगैरे तुम्ही घरामध्ये करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही पोथी वाचन जरी केलं तरी सुद्धा चालेल. फक्त भाजी चपाती पोट भरून जेवण करून पोथी वाचन करू नका. आता ज्या वेळेला पोथी वाचन करायला बसणार आहात बघा, बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे. दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं. स्वामींना मुजरा करायचा आणि स्वामींना डोळे बंद करून सांगायचं की तुमची जी पण इच्छा आहे बघा, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अडचण आहे, एखादं संकट आहे, एखादं समस्या आहे, त्यातून तुम्हाला मार्गच मिळत नाही, किंवा जॉबच्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टींचा त्रास आहे, किंवा घरामध्ये काही त्रास आहे, तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट चांगली होत नाही, किंवा तुमची एखादी इच्छा आहे जी खूप वर्षापासून अपूर्ण आहे, हे सर्व तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील तर ह्यातून आम्हाला मार्ग मिळू दे, आणि एखादी जर इच्छा असेल तर माझी इच्छा ही नक्की पूर्ण करा, हे सर्व स्वामींना बोलायचं आणि सांगायचं की मी आज असं 1 दिवसाचं तुमचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण अगदी मनापासून श्रद्धेनं 1 दिवसाचं करत आहे. माझ्याकडनं हे पारायण व्यवस्थित करून घ्या. एवढं बोलल्यानंतर आपल्याला पुन्हा ना ते पोथी घ्यायची आहे बघा. पहिल्यांदा तुम्हाला सांगते की पोथी हे आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला पारायण करायला सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला सांगते की पहिल्यांदा तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची. 1 माळ तुम्हाला नवार्ण मंत्राची करायची. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नवार्ण मंत्र आहे बघा, आपल्या कुलदेवतेचा मंत्र आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी स्थवन नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते 1 वेळेला पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पहिला दुसरा अध्याय एका बैठकीत पठण करायचं आहे 21 अध्यायांपर्यंत. आता दुसरी गोष्ट अशी की 12 ते 12:30 मध्ये आपल्याला पोथी वाचन करायचं नाही. हा नियम पाळा आणि त्यानंतर घरामध्ये पारायण करा. हे पारायण खूप महत्त्वाचं आहे बघा. तुम्हाला सांगते, तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेनं पठण करा. नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होतील आणि स्वामींच्या चरणी सुद्धा बघा तुमची एक सेवा अर्पण होईल बघा. खूप महत्त्वाची सेवा आहे ही. आता ह्या सेवेचे नियम कोणते आहेत ह्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगते. ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात ना, तुम्ही जो दिवस ठरवलेला आहे बघा, त्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ कडकडीत वर्ज्य असावे. आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ कसल्याही प्रकारे नसावे. किंवा काही घरामध्ये असं असतं की सेवा करत असते व्यक्ती एखादी आणि एखाद्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवले जातात, हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही एखादा दिवस असा बघा की ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जात नाहीत. यासाठीच मी म्हणत होते की गुरुवारी तुमच्याकडनं जर सेवा शक्य झाली तर तुम्ही गुरुवारी आवर्जून करा. काही वेळेला काय होतं, आता गुरुपौर्णिमा पण जवळ आले बघा, मग गुरुवारी सगळ्यांना सेवा शक्य होत नाही. काही जणांना होते पण काही जणांना होत नाही. मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या आधी मंगळवारी शुक्रवारी सेवा करू शकता. पण त्या मंगळवारी शुक्रवारी किंवा बुधवारी ह्या दिवसांमध्ये त्या दिवशी तुम्ही सेवा घेतलेली आहे तर तुमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जाणार नाही, ह्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे बघा. आणि त्यानंतर तुम्हाला 1 दिवसाचं पारायण करायचं आहे.
त्या घरामध्ये हा कडकडीत नियम तुम्हाला त्या दिवशी पाळायचा आहे. आता दुसरी गोष्ट अशी, दिवसभर आपण म्हणजे पारायण वगैरे तुम्ही करणार आहात या दिवशी, तर जवळपास जर काही कार्यक्रम असेल किंवा जवळपासचं घरामध्ये काही जेवण वगैरे असेल तर ते जेवण तुम्हाला त्या दिवशी खायचं नाही. परांना आपल्याला वर्ज करायचं आहे दिवसभर. तुमच्या घरामधलंच तुम्हाला जेवण, भाजी चपाती असेल जे सगळं शुद्ध शाकाहारी ते जेवण जेवायचं आहे बघा. आता ह्या दिवशी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पारायण म्हणजे पोथी वाचन करणार, म्हणजे समजा सकाळी केलं असलं किंवा संध्याकाळी 4:30 वाजता, संध्याकाळी 6:30 वाजता जरी केलं असेल आणि तुमचं ते आद्यन पठण करून झालं, त्यानंतर स्वामींना पुन्हा मुजरा करायचा, नमस्कार करायचा. त्यानंतर हे पारायण तुमचं पूर्ण झाल्यानंतर एका बैठकीमध्ये त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर आता बघा संध्याकाळच्या वेळेला आपल्या स्वामी महाराजांना आपल्याला भाजी चपातीचा नैवेद्य अर्पण करायचा. ज्यावेळेस तुम्ही पारायण करणार ना त्या दिवशी संध्याकाळचं मी तुम्हाला सांगत आहे. यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये चपाती बनवू शकता. घेवड्याच्या शेंगाची जर भाजी करणं जर तुम्हाला शक्य असेल ना तर आवर्जून करा. नसेल शक्य तर जी भाजी असेल ती भाजी घेतली तरी चालेल. गोडामध्ये शेवाळ्याची खीर बनवू शकता. तुमच्या घरामध्ये जे काही चपाती भाजी असेल, वरण भात जे तुम्ही बनवलेलं आहे ते बनवू शकता. फक्त स्वामी महाराजांच्या आवडीचे पदार्थ मी तुम्हाला सांगितले की त्यांना घेवड्याची शेंगाची भाजी आणि शेवाळ्याची खीर, कांदे भजी विशेष प्रिय आहे. तुम्हाला ह्यातला एक पदार्थ जरी घेणं शक्य असेल ना तर आवर्जून घ्या. त्यानंतर तिळसांच्या वेळेला बघा आपल्याला दिवा धूप आरती लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे. त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ताट जे असेल बघा नैवेद्याचं, ते ताट आपल्याला पूर्ण भरायचं आहे बघा. त्या ताटामध्ये तुम्हाला सर्व पदार्थ घ्यायचे. नैवेद्याचं ताट पूर्ण भरायचं. आरती वगैरे केल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. स्वामींना मुजरा करायचा, भरीव पाण्याचा चौकण करायचा, त्याच्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं, तुळशीचं पान वापरायचं आपल्याला नैवेद्य दाखवताना. आणि अगदी मनोभावे श्रद्धेनं नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे स्वामींना आपल्या. आणि नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे बघा. जे पण मंत्र असतात जे नैवेद्य अर्पण करतो आपण म्हणजे केंद्रामध्ये, तशा पद्धतीनंच तुम्ही नैवेद्य अर्पण करण्याचा प्रयत्न करा. जरी भले तुम्हाला तशा पद्धतीने म्हणजे काही मंत्र वगैरे तुम्हाला जर येत नसतील तर तुम्हाला अगदी साधी सोपी सेवा सांगते मी कशा पद्धतीने नैवेद्य अर्पण करायचं. जर काही स्वामी भक्तांना काय असतं की मंत्र वगैरे येत नाहीत पठण करत, त्यांच्यासाठी मी सांगते. भरीव पाण्यात जो चौकण केला असतो ना त्याच्यावर नैवेद्याचं ताट आपण ठेवायचं आणि त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवायचं. आपल्या हातामध्ये एक आपण तुळशीचं पान घ्यायचं असतं आणि 3 वेळा गोलाकार आपल्याला गायत्री मंत्राचं पठण करायचं. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता त्यावेळेला तुम्हाला गायत्री मंत्राचं एकदा पठण करा. दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता तेव्हा पण आपल्याला म्हणजे गोलाकार असं फिरवायचं पाणी घेऊन. असं आपल्याला 3 वेळा करायचं आणि ते 3 वेळा करत असताना आपल्याला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या हातामधलं जे तुळशीचं पान असतं ते आपल्याला स्वामींच्या तिथं ठेवायचं आहे. स्वामींना सांगायचं आहे की नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी हे सर्व बोलायचं तिथं आणि नमस्कार करायचा. तर अशा पद्धतीनं सुद्धा जरी तुम्ही नैवेद्य अर्पण केला ना तरी तो स्वामी नैवेद्य स्वीकारतात. तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुम्ही केलेली सेवा किती मनापासून आहे हेच ते बघत असतात. स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसाचं पारायण तुम्ही नक्कीच बघा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या घरामध्ये करू शकता, जेणेकरून आपल्याकडून काही ना काही तर सेवा ही स्वामींच्या चरणी अर्पण होईल. आपली सेवा करत असताना भक्ती, श्रद्धा, भाव हा खूप महत्त्वाचा आहे. असं नाही की मी तुम्हाला आपलं सांगितलेलं आहे की तुम्हाला सेवा केलेलं नाही तुम्ही तर ही सेवा करा, पण त्या सेवेमध्ये ना तुमचा किती शुद्ध भाव आहे, तुमच्या मनामध्ये किती सेवेची तळमळ आहे किंवा सेवा करण्याची तुमची स्वतःची किती इच्छा आहे बघा. आणि तुम्ही किती वेळात वेळ काढून सेवा करताना हे स्वामी बघणार आहेत. यासाठी एवढंच सांगते की सेवा ही मनापासून करा, श्रद्धेनं करा. नक्कीच तुमची जी इच्छा असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.